कोविडमुळे आधी खूप त्रास झाला लोकांना आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन झाला म्हणून आम्ही निवडणूक घेऊ शकलो नाही. पण ती त्यांनी आज तगायत घेतली नाही आहे, कारण तसा कुठचाही कागद आत्ताच्या घटकेला कोऑपरेशन कमिशनरकडे नाही. त्याच्यातले आता दुसरे खुलासे, मी सगळे त्यांचे जे भरलेले पेपर होते, मला कुठेतरी असं वाटलं की हे योग्य नाही आहेत, या सह्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत. म्हणून मी त्यांच्या वेगवेगळ्या वर्षांच्या सह्या ज्या होत्या त्याच 28 माणसांच्या, त्याच्यापैकी सगळ्या सह्या चेक केल्या. तर ही सही जी आपण बघाल 2001मध्ये अशी सही होती, ती 2013मध्ये अशी सही आहे. हे मी असे 4 सॅम्पल्स चेक करून ह्याच्यात मांडले. म्हणजे 2001मध्ये हा मराठीत सही करतो, 2013मध्ये एकदम स्टायलिश इंग्लिशमध्ये सही करतो. वसंत साबळे म्हणून आहे, कोणी विलास घरात आहे. आता या व्यक्तींची मला काही घेणं देणं नाही, ही जी संस्था ते चालवतात त्याच्याबद्दल मी बोलते. देवराज साबळे म्हणून आहे. तर त्याची आधीची ही बघा, आधीची सही कशी आहे, नंतरची सही कशी आहे. म्हणजे या सगळ्या सह्या खऱ्या आहेत का, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून मी तशा सगळ्या याद्या त्यांच्या सह्याच्या ज्या आत्ता कोऑपरेशन कमिशनरकडे उपलब्ध आहेत, ज्या मी RTI खाली घेतल्या आहेत, या सगळ्या सह्या मी चेक करून बघितल्या. मला त्या योग्य वाटत नाही, म्हणून कमिशनर कोऑपरेशनला याच्यावर चौकशी लावण्याचे मी त्याची विनंती त्यांना करते. आता आपण इतर गोष्टी बघू. तर यांच्या ज्या याद्या आहेत ना, त्या वाटेल याद्या होत्या. त्याच्यापैकी 5 नावं त्यांनी त्यांच्या बोर्डमध्ये टाकले. आणि ही जी 5 नावं आहेत ती खरं भाग भांडवलाच्या याच्या यादीत पण येणं गरजेचं आहे ना. तर सभासद यादीत नाही, भाग भांडवलाच्या यादीत नाही, पण ती माणसं त्यांच्या सो कॉल्ड कमिटीमध्ये, संचालक मंडळात मात्र नक्कीच आहेत. ती यादी पण मी लावलेली आहे. त्यानंतर आपण येऊया इतर गोष्टींकडे. 2025 मी म्हटलं आता ठीक आहे, 2001मध्ये संस्था चालू झाली, सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे प्रॉब्लेम असतील, थोडी संस्था स्थापन करायला वेळ लागत असेल. 1 नाही, 5 नाही, 10 नाही, मी थेट 2025-26वर आले. 2025ची मी तुम्हाला वाचून दाखवते. टोटल कंत्राटी कामं या संस्थेने किती घेतली असतील. अहवालात एकूण 10,800 रुपयाची कंत्राटी कामं यांची आहेत. त्या कंत्राटी कामात त्यांना 6,900 हा 23-24मध्ये फायदा झाला. 24-25मध्ये ही कंत्राटी कामं 14,600 होती, ज्याच्यात त्यांना कंत्राटी नफा 12,800 रुपयाचा झाला. त्यांना 2023-24मध्ये निव्वळ नफा अफलातून 941 रुपये होता. 941 रुपये असलेल्या एवढ्या मोठ्या नफ्याच्या कंपनीला, त्या सहकारी संस्थेला दरेकर हे आता 2,000 गाड्यांसाठी मुंबई बँकेकडनं कर्ज देणार आहे. तर मी हे सगळे काढले आणि याच्यात आता आपण एक अतिशय महत्त्वाच्या कागदावर येऊया. बरं, ते तिथपर्यंत येण्याच्या आधी मी एक अख्खा टॅब्युलेटेड फॉर्म केला आहे की 2018पासून यांना टोटल यांच्याकडे किती काय होते. आता बँक बॅलन्स जर आपण बघितलं, मी पटपट वाचून दाखवते. कॅश त्यांच्याकडे 18मध्ये 660, 19मध्ये 825 रुपये, रुपये, लाख बिग नाही आहे. नंतर 2020मध्ये 420, हे बरोबर आकडा आहे खरं तर. 2021मध्ये 347 रुपये, 22मध्ये 458 रुपये, 23मध्ये 356 रुपये आणि 24मध्ये 368 रुपये. आता यांच्याकडे बँक बॅलन्स किती आहे बघूया. 18मध्ये 0, 19 0, 20मध्ये 3,938 रुपये, 21मध्ये 3,388 रुपये, 81 रुपये, 22मध्ये 2,673, 23मध्ये 2,016 आणि 24-25मध्ये 246 रुपये मात्र. आता हे त्यांनी सबमिट केलेलं मुंबई बँकेचं स्टेटमेंट आहे, मुंबई बँकेचं, प्रवीण दरेकरांच्या बँकेचं. तर या प्रवीण दरेकरांच्या बँकेच्या स्टेटमेंटमध्ये जे स्टेटमेंट हे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 असं आहे. आता याच्यात ओपनिंग बॅलन्स किती आहे तर 246 CR लिहिलं आहे. आधी मला वाटलं CR म्हणजे क्रोरवीर आहे की काय, मला आज पहिला कागद माझ्या हातात आला होता.
तर दिसतंय की 246.00 क्रेडिट बॅलन्स, मिनिमम बॅलन्स. त्यातनं त्यांना दोनदा, त्याच्या दोनच ट्रान्झॅक्शन आहे अख्ख्या वर्षात. त्या ट्रान्झॅक्शन काय आहेत तर त्यांना आलेला दंड जो मुंबई बँकेकडनं 177 रुपये पहिला दंड होता, दुसरा दंड 69 रुपयाचा, आणि क्लोजिंग बॅलन्समध्ये एक म्हणजे 31 मार्च 2026 आत्ता यांचा 0 रुपये मुंबई बँकेत बॅलन्स आहे. म्हणजे इतकी ही बोगस फ्रॉड संस्था, आणि यांना पैसे दिले जात आहेत. यांना त्यांच्यासाठी प्रवीण दरेकर प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणत आहेत. पण ज्या अशा संस्थेला, म्हणजे मी पुन्हा एकदा समअप करते त्याला, की देवदत्त सहकारी वाहतूक व पर्यटन संस्था मर्यादित ही संस्था एक शेल संस्था आहे. त्याच्याकडे ना व्यवहार आहेत, ना उत्पन्न आहे, ना बँकेत शिल्लक आहेत, पण कोट्यावधींच्या घोषणा मात्र त्यांच्या नावावर प्रवीण दरेकरांनी केल्या आहेत. आणि प्रवीण दरेकर ज्यांच्यावर आधीसुद्धा एक FIR चार्जशीट झालेलं आहे, त्यांच्यावर अनेक फ्रॉड, म्हणजे ते स्वतःला एक कामगार दाखवून, एक बोगस अशीच एक कामगार संस्था दाखवून ते मुंबई बँकेच्या पदावर आले. आणि त्यानंतरसुद्धा हे धंदे बंद नाहीत, तर एकानंतर एक जे सुरू आहेत. तर मला माझा आक्षेप दोन गोष्टींवर आहे. एक, मुंबई बँकेचा पैसा हा लोकांचा पैसा आहे, आणि तो प्रत्येक सोसायटीचा, माणसांचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे. त्याचा कुठेही व्यक्तिपूजा करण्यासाठी वापर करता कामा नये. देवाभाऊ संस्था हे नाव देण्याची गरजच नव्हती. खरं तर अमित शाह यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे भारत टॅक्सी चालू केली, आणि या भारत टॅक्सीला खरं तर महाराष्ट्रात त्याची सुरुवात करायला हवी होती. महाराष्ट्राने पूर्ण समर्थन द्यायला पाहिजे होतं. पण याच्यात दोन गोष्टी केल्या दरेकरांनी. एकीकडे देवेंद्र फडणवीसांना थोडं आपण त्यांचं नाव देऊन आपण त्यांचा गौरव केला. देवाभाऊ टॅक्सी जर नाव दिलं तर आपल्याला कुठेही अडवणूक होणार नाही, म्हणून हा त्याच्या मागचा पहिला राजकीय गेम. म्हणजे त्यांना त्यांचं नावसुद्धा होईल आणि दुसरीकडे आपलं कामसुद्धा होईल. तर अशा या प्रवीण दरेकरांना माझं वॉर्निंग आहे की तुम्ही हे सगळं थांबवा. माझं कमिशनर कोऑपरेशनला विनंती आहे की तुम्ही याच्यात खास लक्ष घाला. ही बोगस संस्था आहे, वर्गात ती मोडती आहे. याला कुठच्याही पद्धतीने पहिलं तर ही संस्था बंद करण्याचे तुम्ही आदेश द्या. याची तात्काळ चौकशी लावा. याच्या सह्या जर चुकीच्या केल्या असतील, फ्रॉड सह्या असतील, तर त्याच्यावर चौकशी लावा. हे सगळं बंद करण्यात यावं. देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की असे हे जे सो कॉल्ड चुगलीखोर जे तुमच्या जवळजवळ सगळे बसवून ठेवलेत, तर थोडं तरी तुम्ही शुद्धीवर या. महाराष्ट्राला अशी लोक नको आहेत, लुटणारी लोक नको आहेत. आणि तुमचं जे उगाचच आपण ज्याला काय म्हणतो उदात्तीकरण जे केलं जातं आहे, ही व्यक्तिपूजा जे करण्याचं ठरवलं आहे, हे मात्र मोडून काढण्यासाठी, ज्याला मी इंग्लिशमध्ये सेल्फ ग्लोरिफिकेशन म्हणते, हे बिलकुल चालणार नाही. म्हणजे सहकार म्हणजे हा लोकांचा पैसा आहे. तुम्हाला नाव द्यायचं होतं ना, तर ते लोकांचं द्यायचं होतं. तुम्ही तर सरळ म्हणायचं होतं की सामान्यांची टॅक्सी आहे, महाराष्ट्राची टॅक्सी आहे. मानलं असतं आम्ही. ओला उबरला पर्याय हा दिलाच पाहिजे. ड्रायव्हर्सना ते लुटतात, याच्यात काहीच शंका नाही. पण त्याच्यात तुमचं नाव येणं हे मला मान्य नाही, महाराष्ट्राच्या लोकांना मान्य नाही. कोणाचं व्यक्तिपूजन हे खपवून घेणार नाही. आता असावी नसावी मला खरंच माहीत नाही. मला असं वाटतं हे सगळे पेपर मी त्यांच्याकडे पाठवणार आहे, प्रवीण दरेकरांना पाठवणार आहे, कमिशनर ऑफ कोऑपरेशनला पाठवणार आहे आणि याची चौकशीची मागणी करणार आहे. आणि ही अशी डब्बा संस्था जी 25 वर्ष काहीच करू शकली नाही आहे, ज्यांच्याकडे पैसे नाही, बँकेत काही बॅलन्स नाही, सदस्य वाढवले नाहीत, काहीच केलं नाही, आणि 1-2 नाही तब्बल 25 वर्ष ज्यांनी इलेक्शन घेतलं नाही, खोटे नाटे सह्या केल्या असतील, अशा संस्थेला पहिलं तर बंद करण्याचे आदेश देण्यात यावे, अशीच माझी मागणी आहे. आणि हे पेपर्स मी मुख्यमंत्र्यांना नक्कीच पाठवेन. पण ही जी योजना आहे, तुमचा मग या योजनेलाच विरोध आहे का? मला असं वाटतं की महाराष्ट्रात पर्यायी टॅक्सी ही आलीच पाहिजे, पण त्याच्यात
आत्ताच्या घटकेला भारत टॅक्सी आहे, पण ती अमित शहानी काढली म्हणून देवेंद्र फडणवीसांना नको, हा पहिला प्रश्न. दुसरा की जर ती भारत टॅक्सी तुम्हाला महाराष्ट्रात नको असेल तर सामान्यांची टॅक्सी, महाराष्ट्र टॅक्सी, महाराष्ट्र भूषण टॅक्सी, वाटेल ती नावं द्या. देवाभाऊ टॅक्सी हे नाव मला मान्य नाही. परिवहन विभागाचा याच्याशी काही संबंध आहे का? म्हणजे ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे याच्यात एक कल्पना आहे का? आत्ताच्या घटकेला पुढे काय करतायत ते, त्यांचे काय गेम प्लॅन आहे मला माहीत नाही. एक 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 मी नक्कीच खोदून काढेन. पण या व्यतिरिक्त एक सहकार भवन जे मी आधी वाचून दाखवलं, माफकोच्या जागेत गोरेगावला 3 एकर यांच्या घशात घालणार होते. ह्याच संस्थेनी त्याचं रेकमेंडेशन दिलं होतं कलेक्टरांकडे. तर आत्ताच्या घटकेला पर्यायी जागा म्हणून प्रतीक्षा नगर सायनला एक टोलेजंगी प्लॉट त्यांना अलॉट झाला आहे. त्याचे सुद्धा सगळे कागदपत्र मी काढणार आहे. त्या भाषणात म्हणजे त्याचं उद्घाटन करायला देवेंद्र फडणवीस हे गेले होते, पण त्यांनी ना मुंबई बँकेबद्दल एक चकार शब्द काढला, ना या सगळ्या सहकार भवनवर त्यांनी चकार शब्द काढला. अशी माहिती मला तिथल्या प्रतीक्षा नगरच्या स्थानिक लोकांनी दिली आहे. त्याचं आरक्षणाचे डिटेल्स दिलेत, तिथे खरं पोलीस स्टेशन येणार होतं त्याचे डिटेल्स दिलेत, आणि त्याचेसुद्धा सगळे संबंधित कागदपत्र काढून हे प्रवीण दरेकर हे फक्त त्यांचं राजकीय पद आणि असलेली देवेंद्र फडणवीसांची जवळीक ही वापरून हे सगळे जे जमिनी लाटण्याचा प्रकार, या संस्था काढून स्वतःचे खिशे भरण्याचा प्रकार जो करतायत तो मी मोडून काढणार आहे, एवढं मात्र नक्की.